नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. पालक पनीर ही तशी सर्वांनाच आवडणारी अशी भाजी आहे. पण अगदी ढाबा स्टाईल भाजी घरी कशी तयार करायची आज तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी फारच कमी वेळात तयार होणारी आहे आणि तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी ढाबा स्टाईल भाजी तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता. तर चला आता वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला आता सुरुवात करूया. त्यासाठी बघा आता मी इथं 2 जुड्या पालक छान साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे आपण पानाऐवजी थोडंसं त्याची जे देठं असतात ती देठेसुद्धा आपण इथं वापरणार आहोत. आणि आता हा पालक आपण छान असा वाफवून घेणार आहोत. त्यासाठी आता मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. इथे आपल्याला 2 ग्लास एवढं पाणी लागणार आहे. आता या पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे अर्धा चमचा एवढा. मीठ टाकल्यामुळे आपल्या पालकाचा जो थोडाफार कडवटपणा असेल तो निघून जाण्यास मदत होईल. आणि यात आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, तो म्हणजे चुटकीभर एवढा खाण्याचा सोडा. या सोड्यामुळे जो आपल्या पालकाला हिरवा रंग आहे तो हिरवा रंग भाजीला शेवटपर्यंत तसाच राहील. त्यासाठी तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा चुटकीभर अगदी तुम्ही जरूर वापरा. कारण आपण जो सोडा वापरू त्या सोड्यामुळे आपल्याला पालक थंड पाण्यात टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. तर त्यासाठी इथे सोडा वापरणं हा गरजेचा आहे. तुम्ही नाही वापरला तरीही चालेल. आता बघा मी हा पालक आपलं पाणी थोडं उकळल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात हा पालक छान वाफवला जाईल आणि आपण त्यानंतर तो काढून घेणार आहोत. आता हा पूर्ण पालक मी या पाण्यामध्ये टाकणार आहे. याला ब्लँच करणं असंही म्हटलं जातं. आता बघा पूर्ण पालक हा मी टाकून घेतलेला आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटानंतर मी हा काढून घेतलेला आहे. पालक थोडा गार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा फिरवून घेणार आहे. इथे पाणी मी वापरलेलं नाही. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं पाणीही वापरू शकता. पहा अशा पद्धतीनं छान हा पालक मी बारीक करून घेतलेला आहे आणि याचा रंगसुद्धा बघा किती हिरवागार याला रंग आलेला आहे. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. इथे बघा मी हे 500 ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे आणि त्याच्यात छान अशा छोट्या अशा क्यूब करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जसे आकार आवडतील तसे तुम्ही कापून घेऊ शकता. आता आपण हे छान तळून घेऊया. कारण तळल्यामुळे जो कुरकुरीतपणा येतो पनीरला तो भाजीमध्ये खाण्याच्या वेळी खूप छान लागतो. बघा आता मी इथं तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे पनीर न तळता तुम्ही थोडं हे शॅलो फ्राय केलं तरीही चालेल. आता बघा पूर्ण हे पनीर जे आहे ते मी टाकून घेणार आहे आणि छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. पनीर मी तळल्यानंतर गरम पाण्यामध्ये अजिबात टाकलेलं नाही. तुम्हाला ते तळल्यानंतर तसंच पनीर आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे. अगदी पनीरसुद्धा 3 ते 4 मिनिटामध्ये सहज असं तळलं जातं आणि इथं आपण फारच मोजके असे खडे मसाले वापरलेले आहेत. अतिच असे जास्त खडे मसाले वापरलेले नाहीत. कारण मग त्या भाजीला कधी-कधी एकदम मसाल्याच्या भाजीसारखाच फ्लेवर येतो. त्यासाठी फारच अगदी 3 ते 4 मोजके असे खडे मसाले इथं आपल्याला फक्त वापरायचे आहेत. आता बघा हे पनीरसुद्धा लगेचच छान याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण ते मग काढून घेणार आहोत. काही वेळेला गरम पाण्यामध्ये हे पनीर टाकलं जातं, पण असं तुम्ही सोनेरी रंगाचं तळल्यामुळे गरम पाण्यामध्ये टाकण्याचीही याला गरज वाटणार नाही. आपण जे कच्चं पनीर टाकतो त्या कच्च्या पनीरची तेवढी छान टेस्ट येत नाही भाजीला. त्यामुळे हे असं तळून घ्या, त्याची चव भाजीला खूप छान येते. आता हे मी काढून घेतलेलं आहे. याच स्टेजवर आपल्याला हे काढायचं आहे. कारण त्यामध्ये तळण्याची क्रियाही चालूच राहते. आता बघा भाजीच्या फोडणीसाठी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कलमीचा तुकडा, 2 लवंगा, 1 तमालपत्र आणि 2 लाल सुक्या मिरच्या एवढेच पदार्थ मी फक्त इथे वापरलेले आहेत. आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण हे सर्व साहित्यामध्ये टाकलेलं आहे आणि 1 मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. तो सुद्धा तेलामध्ये टाकलेला आहे. कांदाही जास्त प्रमाणात असा वापरायचा नाही. एक असा मोठा कांदा फक्त मी इथं वापरलेला आहे. आता इथं आल्याचे मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूणचे सुद्धा बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आलं मी टाकून घेतलेलं आहे आणि यात लसूणमधला मी अर्धाच लसूण इथं वापरणार आहे. आता आलं आणि लसूण आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत.
आता इथं आपण तुकडे वापरल्यामुळे आपण हे जे कांदा थोडा अर्धा शिजत आलेला आहे तेव्हाच आपण आलं आणि लसूण हे घातलेलं आहे, कारण कांद्याबरोबर ते सुद्धा छान शिजल्या जाईल. बघा आता कांदासुद्धा छान सोनेरी रंगाचा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता इथं एक मोठा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे बारीक असा, आणि तो टोमॅटोसुद्धा मी कांद्याबरोबर शिजायला टाकलेला आहे आणि तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही अर्धा चमचा एवढं मीठसुद्धा इथं घालू शकता, त्यामुळेही कांदा आणि टोमॅटो हे लवकर शिजल्या जाईल. आता हे पूर्ण शिजायला काही 3 ते 4 मिनटं असा वेळ लागतो. असं जास्त फार असा काही वेळ याला लागत नाही. तुम्ही यावर झाकण ठेवूनसुद्धा हे 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेऊ शकता. आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि छान असं हे शिजवून घेणार आहे, कारण वाफेमुळे अन्न हे लवकर शिजल्या जातं. आता आपण यावर झाकण काढून पाहूया. तर बघा आता हे आपलं टोमॅटो आता बऱ्यापैकी शिजलेलं आहे, पण आपल्याला आणखीनही थोडं हे असं शिजायला पाहिजे. तर आता आपण 2 मिनटं शिजू दिलं आणि नंतर त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा एवढी, आणि इथं अर्धा चमचा एवढं मी धने पावडर आणि जिरा पावडर प्रत्येकी अर्धा चमचा एवढं टाकलेलं आहे. गरम मसालासुद्धा अर्धा चमचा एवढा टाकलेला आहे. हे कोरडे मसालेसुद्धा छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत आपल्याला. आणि इथं मी 1.5 चमचा एवढं काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. आता हे कोरडे मसाले तेलात छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि तेलाचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त असं फार काही वापरायचं नाही. आता इथं मी बघा आता आपण हे मसाले छान असे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे एवढं दही वापरायचं आहे आपल्याला. दही हे घरचंच आहे आणि जास्तही आंबट हे दही नसावं, फक्त थोडं घट्ट असावं. आता हे छान असं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, की जेणेकरून हे दही फुटणार नाही. बघा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हातावर छान चुरगळून आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत. तीसुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहोत. बघा अगदीच जास्त फार काही असं तेल वापरलेलं नाही आणि बटर किंवा मी इथं तुपाचाही वापर केलेला नाही. असे छान हे तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण जी पालक बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून, ती पालकाची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता बघा मी इथं पाणी वापरलेलं नाही, त्यामुळे थोडी घट्टसर अशी ही पेस्ट आहे. आता आपण थोडं हे घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडं पाणी वापरणार आहोत. बघा किती छान याचा रंग हिरवागार दिसत आहे. त्यासाठी आपल्याला इथं आपण सोडा वापरलेला आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण एकजीव छान असं हा पालक यामध्ये व्हायला पाहिजे. मग जो पेस्ट आपण केलेली आहे छान मसाल्यामध्ये, असं मिक्स झाल्यानंतर आपण मग यामध्ये पाणी थोडंसं कोमटसरच आपल्याला वापरायचं आहे. यामध्ये जास्तही असं गार पाणी वापरू नका. कोमटसर पाणी आपण जर भाजीमध्ये वापरलं तर भाजीची टेस्टही खूप छान येते. आता छान असं मिक्स करून घेऊया आपण. पहा हे पूर्ण किती छान दिसत आहे भाजी आपली. अशीच आपल्याला छान ही अशी याला उकळी अशी येऊ द्यायची आहे छान. आता तुम्ही यामध्ये आपण जी घरची फेटून घेतलेली मलाई आहे ती घालणार आहोत. त्याआधी मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ थोडं बेतानेच घाला, कारण आपण सुरुवातीला पालक वाफवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता ही घरचीच मलाई आहे. मी छान अशी ही फेटून घेतलेली आहे. तुम्ही बाजारात विकत मिळणारी क्रीमसुद्धा वापरू शकता. आता ही 3 ते 4 चम्मच आपल्याला एवढी घालायची आहे, कारण यामुळे जी आपल्या भाजीचं टेक्स्चर आहे ते एकदम स्मूथ असं होणार आहे आणि चवीलाही ही भाजी अप्रतिम अशी लागणार आहे. छान असं हे मिक्स करून घ्या. पूर्ण सगळीकडे ही मलाई आपली भाजीला छान अशी लागायला हवी. आणि आता आपण जे तळून घेतलेलं पनीर आहे ते पनीरसुद्धा आपण आता या तयार केलेल्या पालकाच्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. पूर्ण पनीर हे मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान आता हे पनीर पूर्ण या ग्रेव्हीमध्ये छान असं कोट करून घ्यायचं. आपल्याला जास्त ही भाजी ही पातळ नको, त्यासाठी पाण्याचं प्रमाण हे असं व्यवस्थितच घाला. पातळ अशी भाजी चवीला चांगली लागत नाही. आणि आता यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊया आपण. आता या भाजीसाठी लागणारा तडका तयार करणार आहोत. त्यासाठी बघा आता एका तडका पॅनमध्ये मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण घातलेला आहे 1 चमचा बारीक कापून घेतलेला. 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता आपण अगदी अर्धा चमच्यालाही थोडं कमी असं लाल तिखट घालणार आहोत आपण इथं. हिंग आवडत असेल तुम्हाला तर हिंगही घालू शकता. आणि आता हा तयार केलेला तडका आपण आपल्या या भाजीवर घालून घेणार आहोत.
या तडक्यामुळे भाजीची चव एकदम ढाबा स्टाईल येते. कारण हेच एक सिक्रेट आहे त्यांचं, की ते भाजीवर असा लसूणी तडका त्यांच्या भाजीवर असतो आणि त्यांची भाजी ही त्यामुळेच खूप चवीला अप्रतिम अशी लागते. आणि वरून परत एकदा छान अशी क्रीम. पहा किती छान दिसत आहे ही भाजी आपली. खाल्ल्यानंतर तुम्ही ओळखूही शकणार नाही, की खरंच ही भाजी घरी बनवलेली आहे. तर चला आता आपण याची प्लेटिंग करणार आहोत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशा आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.